नमस्कार मित्रांनो, 18 लाख राशन कार्ड आता रद्द करण्यात आलेले आहे। नेमकं काय कारण आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत। तर बघू शकता की 18 लाख राशन कार्ड आता शासनाने रद्द करण्यात आलेले आहे। कोणते राशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहे, त्यामध्ये तुमचे राशन कार्ड आहे का याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर प्रत्येकाचे राशन कार्ड आता रद्द करण्यात आलेले आहे का, की कोणते राशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहे? पिवळे राशन कार्ड रद्द करण्यात आले, की केसरी राशन कार्ड रद्द करण्यात आले, की पांढरे राशन कार्ड रद्द करण्यात आले? कोणते राशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल की कोणते राशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहे। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता की 18 लाख राशन कार्ड रद्द झालेले आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये बघू शकता की सध्या शिव कार्ड धारकांचे ई-KYC करणे सुरू आहे। यामध्ये शिधापत्रिका धारकांना संपूर्ण कुटुंबातील माहिती घेतली जात असून ओळखपत्र देखील घेतले जात आहे। तसेच मृत्यू व्यक्तींचे नावे शिधापत्रिकेतून कमी केली जात आहे। त्यामुळे कुटुंबातील मृत्यू व्यक्तींची नावे धान्य घेणाऱ्या लोकांचं देखील वचक बसलेला आहे। त्याचबरोबर ई-KYC मोहीम हाती घेतलेली आहे। तर बघू शकता कंपनीतील गट्टेगोल पगारदार व्यापारी त्याचद्वारे राशन कार्ड असलेले निर्देशास आले आहे। बरोबर अनेक कुटुंबाचे उत्पन्न वाढलेले आहे। अशा सर्व शीतपत्रिका धारकांना डिजिटल स्ट्राईक करण्यात आलेली आहे। अनेक सरकारी कर्मचारी, शिक्षक, विविध खाजगी कंपन्यातील गल्लेगट पगारदार व्यापारी व्यावसायिकाकडे सुद्धा राशन कार्ड आहेत। त्या आधारे ते महिन्याला ते धान्य उचलतात। हे धान्य ते विविध गृहोद्योग, कुक्कुटपालन आणि इतर ठिकाणी विक्री करतात। आणि आता सर्व राशन कार्ड धारकांची ई-KYC केली जात आहे आणि ज्यांचे उत्पन्न हे जास्त आहे अशा राशन कार्ड धारकांना आता राशन कार्ड आता त्यांचे बंद केले जात आहे। तर बघू शकता की मित्रांनो, आता ज्यांचे राशन कार्ड ई-KYC केली जात आहे, या मोहिमेत आतापर्यंत राज्यात 1 लाख राशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहे। 1.5 कोटीहून अधिक राशन कार्ड धारकांची ई-KYC आता प्रलंबित आहे। आधार लिंकची केंद्र सरकारच्या ई-KYC मोहीम राज्य सरकारने आता हाती घेतलेली आहे। 7.95 लाख राशन कार्ड आता रद्द झाल्याचे दिसून येते। त्यामध्ये आपण बघू शकता की तर मुंबईमध्ये किती राशन कार्ड रद्द झालेले आहे? 4.80 लाख राशन कार्ड रद्द झालेले आहे। त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये 1.35 लाख रद्द झालेले आहे। त्याचप्रमाणे राज्यातील एकूण 6.85 कोटीपैकी 5.20 कोटींचे ई-KYC पूर्ण झालेले आहेत। तर 1.65 कोटींचे प्रलंबित असल्याची माहिती समोर आलेली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेले कार्डांमध्ये बांगलादेशातील नागरिकही लाभ मिळत आहे। भंडारा, गोंदिया, सातारा जिल्हे ही KYC आधारित आहे। तर राशन कार्ड ई-KYC मोहिमेवर मुंबई, पुणे, ठाणे हे जिल्हे मागे आहेत। राशन कार्ड धारकांना ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि सर्व राशन कार्ड धारकांची आता ई-KYC होणार आहे आणि जे त्याच्यामध्ये आहे त्यांना आता ई-KYC द्वारे हे प्रलंबित केले जाणार आहे।